19 डिसेंबर हा दिवस दरवर्षी गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण गोवा हा 450 वर्षाहून अधिक काळ पोर्तुगीजांच्या नियंत्रणाखाली होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी गोव्याला मात्र स्वतंत्र होण्यासाठी 14 वर्ष संघर्ष करावा लागला. यासाठी गोवा स्वातंत्र्य चळवळ दिवसेंदिवस वाढतच होती. त्यामुळे नंतरच्या काळात पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीतून गोव्याची यशस्वीपणे मुक्तता झाली. यामध्ये भारतीय लष्कराने महत्त्वाची भूमिका बजावत गोव्याला पोर्तुगीजांपासून मुक्त केलं. वास्तविक पोर्तुगीजांविरुद्ध लढा उभारण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देखील खूप मोठे योगदान राहिले आहे. पण ही चळवळ नेमकी कशी उभी राहिली, यामध्ये कोणकोणत्या व्यक्तींनी आपलं योगदान दिलं आहे, यासाठी किती लोकांना आपलं बलिदान द्यावं लागलं, गोव्याचा हाच संघर्षमय इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी. भारताच्या दक्षिण पश्चिम किनारपट्टीवरील एक सुंदर राज्य म्हणजे गोवा. या राज्याला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. 1510 मध्ये पोर्तुगीजांनी गोव्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. खरं तर पोर्तुगीज हे ब्रिटिशांसारखे फक्त व्यापार करण्यासाठी इथं आले नव्हते, तर इथं आल्यानंतर त्यांनी धर्म परिवर्तनाची मोहीम सुरू केली आणि त्याला विरोध करणाऱ्यावर आघोरी अत्याचार सुरू केले. पोर्तुगीजांच्या अत्याचारांना गोव्याची जनता कंटाळली होती. त्यामुळे सशस्त्र आणि सविनय अशा दोन्ही मार्गाने जनतेने स्वातंत्र्यासाठी आंदोलनं सुरू केली. सर्वप्रथम 13 जून 1955 रोजी कर्नाटकातील भारतीय जनसंघाचे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक जगन्नाथराव जोशी यांनी गोवा सत्याग्रह सुरू केला. जोशी यांच्यासोबत महिलांसह सुमारे 3000 कामगारांचा ताफा होता. मात्र या दरम्यान गोव्याच्या सीमेवर पोर्तुगीजांनी या सत्याग्रहीवर लाठीचार्ज केला आणि गोळ्या देखील झाडल्या. त्यामुळे या लढ्यात अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला. गोव्याच्या सत्याग्रहात तैनात असलेल्या पोर्तुगीज सैन्याने 5000हून अधिक सत्याग्रहीवर गोळीबार केला होता. यामध्ये 51 लोक मारले गेले. लोकांच्या या हत्येच्या निषेधार्थ जनसंघातर्फे दिल्लीतील राजेंद्र नगरमध्ये एका विशाल जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये शहीदांना श्रद्धांजली वाहताना शासनाकडे पोलीस कारवाईची मागणी करण्यात आली. खरं तर गोव्यामध्ये अशा अनेक चळवळी 1961 पर्यंत चालू होत्या. वास्तविक प्रत्येक व्यक्तीने आपलं छोटंसं का होईना या लढ्यात योगदान दिलं. प्रसिद्ध संगीतकार आणि गोवा चळवळीचे स्वयंसेवक सुधीर फडके अर्थात बाबूजी यांनी देखील आपल्या संगीत कलेच्या माध्यमातून योगदान दिलं. सरस्वती आपटेताई यांच्या नेतृत्वाखाली गोवा मुक्ती आंदोलनात राष्ट्रसेविका समितीनेही सहभाग घेतला होता. जनसंघाच्या सत्याग्रहींची संख्या इतर सर्व पक्षांच्या एकत्रित आंदोलकांपेक्षा चौपट होती. नंतरच्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही पोर्तुगीज गोवा सोडायला तयार नसल्याने अखेर भारतीय लष्कराने 18 डिसेंबर 1961 रोजी ऑपरेशन विजय अंतर्गत गोवा, दमण आणि दीववर हल्ला केला. अवघ्या 36 तासांच्या या लष्करी कारवाईनंतर 19 डिसेंबर 1961 रोजी तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नर मेनू वासालो डी सिल्वा यांनी भारतासमोर आत्मसमर्पण करारावर स्वाक्षरी केली. त्यामुळे गोव्याबरोबरच दमण आणि दीव देखील भारताचा भाग बनले. पुढे 30 मे 1987 रोजी गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. अशा प्रकारे ते भारतीय प्रजासत्ताकाचे 25वे राज्य बनले. खरं तर गोवा हे भारतातील एकमेव राज्य आहे की ज्याचे 2 स्वातंत्र्य दिन साजरे केले जातात. कारण 11 डिसेंबर 1961 मध्ये गोवा राज्य पोर्तुगीजांपासून स्वतंत्र झालं असलं तरी त्याला पूर्ण राज्याचा दर्जा 30 मे 1987 रोजी मिळाला. म्हणून तिथं गोवा मुक्ती दिवस आणि गोवा स्वातंत्र्य दिन असे 2 दिवस साजरे केले जातात. एकूणच भारतीय लष्कराच्या कार्यवाहीमुळे पोर्तुगीजांची हकालपट्टी करण्यात यश आलं. मात्र असं असलं तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि राष्ट्रीय सेविका समिती यासह अनेक संघटनांनी गोवा मुक्ती चळवळीला पाठिंबा देत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच गोवा मुक्तीचा लढा उभारण्यात आणि लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यात मोलाचं योगदान दिलं. तर गोवा मुक्ती दिनाचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.